बघायला त्या चोराची माझं पार्वती राणी माझा भोळ देव हलगुजीनं बघायला आणि माझा हलगुजी मात्र काय लागला होता करायला त्या वेळेला पाहुणा देव देवा म्हणत हातगुजी जोडत आनंदाया भरात आनंदाया भरात देवा माया भरत देवी माया भरत देवा तुम्ही कसा आला माझ्या भाड्याला तुमची वाट कशी चुकली देवा सांगावं मला देवा तुम्ही पाय लागलं माझ्या राण्याला आनंद आनंद झाला होता बरं का त्या गड्याला बरं का आता आनंदाच्या भरात आनंदाच्या भरात आनंदाच्या भरात देवा देवा म्हणत देवा घरी मी जाईन देवा घरी मी जाऊन वाचता या घरावर माझ्या हलवून गड्याला हलगुजीच्या बायकोने डोळ्यात पाणी आणलं आनंद आनंद झाला होता मावळला बरं का त्या गड्याला बरं का देवी आली या घराला माझ्या रान या भऱ्याला देवी आली या घराला माझ्या रान या भऱ्याला देवी आली या भऱ्याला माझ्या रान या भऱ्याला देवी आली या भऱ्याला माझ्या रान या भऱ्याला विठ्ठला साक्षात देवी आपल्या घरी आली साक्षात देव रानाला आल्या म्हणला बरोबर शंकर आणि पार्वती आली होती त्या सिरीला बरं का आनंद झाला होता त्या गड्याला बरं का हलगुजीने विचार केला देवाला माझ्या रानाला देवाला जेवल्याशिवाय जायचं नाही माझ्या मनातल्या ह्या वेळेला हलगुच्या राणीनं पापड पापड बनवून आणली या जाग्याला आणि असा लागला होता करायला पहिल्याच देवगाला पाय झालं होतं पुढल्या भागाला काय झाली काय व झालेलं पुढच्या भागाला पुंडलिकासाठी बक्षीस आले कोणाला माहितीये का माझा भाचा माझ्या खनिजे दोन पोरं आहे आरेवाडीची कैफत जिथं आज आलेले आहे की माझा अनिल कोळकर अविनाश कोळकर आणि माझ्या आरेवाडीचे सगळे भाचा मंडळी माणसं बी आलेत काय पण खेळायला माझ्या भाच्याचीच टीम आहे होती बर 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 हा मग काय म्हणले भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विकेटवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी माझ्या वाणी गावाचा माझ्या वाणी गावाचा
मामा आहे आमची बन आमच्या मामाला दिल्या व 7 नोट आहे व माझ्या भेगाय मामाच दोन लाड केले कवन माझा अनिल कोळकर माझा अविनाश कोळकर माझा अनिल कोळकर माझा अविनाश कोळकर मला दिसा आणि नंदनी या नंदनी नावाची राजकुमार घाडगे घाडगे पाहुण्याचे राजकुमार घाडगे घाडगे पाहुण्याचे काय बघा सगळे साहेब बसा घे हा आणि नंदनी ती खुर्च्या तिकडं सारा पटापट ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही सकाळ फोटो नंदनी नावाची सांगली बघा जिल्ह्याची सांगली जिल्ह्याची सांगली बघा जिल्ह्याची सांगली जिल्ह्याची आभारी मी देणारा आणि माझा श्रीगिरे पावना श्रीगिरी पावना श्रीगिरी पावना लोकमान्य नगर पाडा टीमला राहते ना बाळूमामाचं मंदिर स्थापन केलंय बाळूमामाचं पुजारी आहे का आणि श्रीगिरे या पाहुण्यानं माझ्या नरेश पाहुण्यानं चालल्या वल्लीला चालल्या वल्लीला 201 रुपये लावलं डोळ्याला आणि बाळू माझ्या मामाचा आहे व पुजारी बाळू माझ्या मामाचा आहे व पुजारी चालल्या वल्लीला 201 रुपये बोल बोल आणि शहाजी माझा अवतार शहाजी अवतार झाल्या वल्लीला 101 लावलं माझ्या डोळ्याला माझ्या डोळ्याला लावलं माझ्या डोळ्याला माझ्या डोळ्याला आभारी मी घेणार आभारी घेणार ध्यान देवाव देवावच्या बडाला देवाव देवावच्या बडाला विठला हो काय झालं होतं त्या जगदाळच्या श्रीला बरं का जगदाळ्याच्या श्रीला बायकोला दिलेली 5 ताट माझ्या हलभुजीनं मात्र ताट केली त्या वेळेला होय 5 ताट केली आणि पार्वतीने विचारलं हलभुजीला काय विचारलं बरं का साहेब हलभुजी हो अरे आपण तर इथं 4 माणसं म्हणून माझी पार्वती बोलते हलभुजीला आणि हलभुजी मात्र काही बोलतो त्या वेळेला काय लागला होता सांगायला या पहिल्या सतयुगाला बर का त्या वेळेला आता गालात हासना गालात या देवा हासना गालात हासना गालात या हासना
बाळूमामाचं गाणं म्हणा म्हणते ती काय आता बाळूमामाचं गाणं, बाळूमामाची मालिका, जय मल्हार खंडोबाची मालिका पहिलं स्टार्ट आपल्या हातूनच आले म्हणायचं. आपल्या समाजालाच माहिती आहे. आणि बाळूमामाचं टायटल सॉंग बर 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 हे सुरू आपल्या मंडळालाच दिलेला आहे. स्टार्ट चालू आपणच केलं म्हणजे तुझी सगळी चेहरा बघा त्यात होते. आणि सगळी चेहरे त्यात होते. मी नव्हतो, फक्त तुम्हीच होता आहे का नाही? पहिला मालक तुम्ही होता, ही टिंबाडे होता. हा. ही टिंबाडे कोण होता माहितीये का? कोण होता हो? ही बाळूमामाच्या मालिकेमध्ये जो वासुदेव झाला होता का नाही, तो वासुदेव हा डिंबाड्या. टिंबाड्या ओळख करून द्या हो. ओळख करून दे. बाळूमाने रे. आणि ते बाळूमामाचं टायटल सांग कसं आहे माहितीये का? कसं आहे? अरे बाळू काय बाबा वैर 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 मेघ केर वैर 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 काय म्हणत्या? माकुबाईच काय म्हणते माहिती आहे का? काय म्हणताय? या या चिंचणी वाटाणं, गर्दीला येऊन वाटाणं, चिंचणीला जाताना इकडं काय गावात नाही ते. देवाला बोलणं जायचं, घेऊन जायचं म्हटलं, हेच विचारते. देवाला बोलणं घ्यायचं म्हटलं म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा माकुबाई कोणाला सुद्धा त्रास देत नाही. सगळ्या जण बोलणं येत्या, सुखरूप नेत्या, सुखरूप आणत्या. अशी ही माकुबाई आहे. म्हणून ही नीताताई काय द्या या चिंचणी वाटाणं, गर्दीला येव दाताणं, गाडी वाजवती घुमघुमर, 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 गाडी वाजवती घुमघुमर. गाडी वाजवती घुमघुमर, गाडी वाजवती घुमघुमर, माझ्या निताय ताईन, माझ्या गणगरी ताईन. जया माधव्या बहिरा, एकशे एक या रूपाय, नवऱ्या माझ्या या डोळाला, आता हा वारी केला. इकडा ह्या जगामध्ये सर्व साधू संत होऊन गेले, सर्व महान पुरुष होऊन गेले. बर 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 हा. तिथे कुठं जाती भेद नाही, काय नाही. कोण धनगर नाही, कोण मराठा नाही, कोण मातंग समाज नाही, कोण काय नाही. सर्वांनी आपल्या या धरतीसाठी, या देशाच्या उन्नतीसाठी सर्वांनी असं काम केलेलं आहे. बरोबर बरोबर आहे. म्हणून बर. कसं आहे माहिती आहे का? कसं आहे? आपल्या मातंग समाजाचे, आपल्या मातंग समाजाचे बर 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 हा. शाहीर जी संगीत आहे ना, शाहिरी कला, अण्णाभाऊ साठे. हा हाय नाव जरा ऐकून हाय त्यांचं बे. अहो अण्णाभाऊ साठे रशिया गाठला, रशिया. बर बर. आणि लहूजी जिने तलवारीच्या जीवावर इंग्रजाला हैराण करून ठेवलेलं ते लहूजी. बर 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 हा. म्हणून अण्णाभाऊ साठे आणि माझे लहूजी कसे आहेत माहिती आहे का? कसं? कसं आहे माहिती आहे का? अण्णा साहित्याचे खान गवा, लहू बोला ती तलवार गवा. अण्णा साहित्याचे खान गवा, लहू बोला ती तलवार गवा.
लहुजी तेव्हा भिडून गेले आले लहुजी तेव्हा पळून गेले आले लहुजी भामटे पळून गेले आले लहुजी भामटे पळून गेले होता मागाचा फटाग मार बर होता मागाचा फटाग बोला तितर आता साईच्या बोला तितर एक साहित्यानं नटला दुसरा ताकदीनं भिडला एक साहित्यानं नटला दुसरा ताकदीनं भिडला हाना शाहिरीची खान गरमा बोला नितर वार गरमा हाना साहित्याची खान गरमा बोला नितर वार गरमा आले लहुजी तेव्हा पडून गेले कसा आणि शाहिरीनं धडा दिला दिल दलिताना असा अण्णा भाऊ माझा जगात गाजला 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 हे बघा ही लोककला आहे का नाही ही लोककला जे शाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी लोककलेमधनं समाज प्रबोधन केलं आपल्या देश सुधारण्यासाठी समाजाच्या माध्यमातून समाजाला ज्ञान दिलं आपल्या माध्यमातून समाजाला ज्ञान दिलं समाजाचा अज्ञान पण दूर केला असे शाहीर अण्णाभाऊ साठे बर हा तर त्या शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ते सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा शाहीर म्हणून ती नुसते भारतातच गाजले नाही बर हा ते गेले कुठे माहिती आहे का गेले शाहीर असा माझा अण्णाभाऊ जगात गाजला असा माझा अण्णाभाऊ जगात गाजला त्याने रसिया बी गाठली हाय त्याने रसिया बी गाठली हाय हा हा मागाचा बेटा हा हा मागाचा बेटा हा हा मागाचा बेटा एक शाहिरीनं नटला दुसरा ताकदीनं भिडला 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 आता शाहिराची खान ग मार लहू बोलती तलवार ग हार आता शाहिरीची खान ग मार लहू बोलती तलवार ग मार जिकडं तिकडं जैल उजी हाय बोलवाला जिकडं तिकडं उजी हाय बोलवाला जिकडं तिकडं उजी हाय बोलवाला जिकडं तिकडं उजी हाय बोलवाला
अंधार माय विठला या गरीब जण जमकेना त्यावेळी तारणारा कोणतर पाहिजे होता. आपल्या अहिल्यादेवी होळकर जिनं राज्य करावं कसं, एक स्त्री म्हणून राज्य करावं कसं. राणी झाशीची राणी लक्ष्मी तिने राज्य कसं करावं हे जगाला शिकवून दिलं. आज 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचा उद्धार माझ्या अहिल्यादेवीने केलेला आहे. मंदिर बांधले तिच्या काळातच बांधले. अहो सगळं मोगलांनी आपली मंदिर उद्ध्वस्त केली होती. आपल्यासारखं भारतासारखं ज्ञान कोणापाशी नव्हतं. नालंदा महाविद्यापीठ मध्ये इतकं ज्ञान होतं. तर त्या नालंदा विद्यापीठाचं ज्ञान आता असतं तर जगामध्ये श्रेष्ठ भारत झाला असता. पण त्या मोगलांनी नालंदा विद्यापीठ ज्ञान जाळून टाकलं. लाखो लिहिलेली ज्ञानी पुस्तकं त्यांनी जाळून टाकली. बरोबर आहे शाहीर. असं त्या मोगलांनी पाप केलं होतं. आता हा समाज सुधारायचा म्हणला म्हणजे एकट्या माणसानं एकेकाच्या घरी जाऊन तर होत नाही. सर्वांचं काम आहे बरं का. आता आपण चौघजण बोलतोय पण एवढा समाज ऐकतोय. तसा अण्णाभाऊ साठेने शाहिरी कलेमधनं समाजाला मार्गदर्शन केलं. हे रेडिओ पहिलं होतं अगोदर. पहिलं रेडिओ होतं. असेच कार्यक्रम अण्णाभाऊ साठेंचे व्हायचे. सकाळ सकाळ गाणी लागायची त्यांची. आणि तेव्हा आपला समाज हळूहळू सुधारत गेला. म्हणून काय झाला जिकडं तिकडं जैल मुजीचा बोलबाला. जिकडं तिकडं जैल मुजीचा बोलबाला. तिकडं तिकडं जैल मुजी बोलबाला. तिकडं तिकडं जैल मुजीचा बोलबाला. तिचा भाज्याचा उगवला तीच भाग्याचा उगला तीच भाग्याचा उगला आता नवजी माझा गहा. आता नवजी माझा गहा. आता शाहिरीची खान गमा. माझं संकेत संकेत पवारावर. माझं संकेत संकेत पवार. माझं संकेत संकेत पवारावर. माझं संकेत संकेत पवार. चालू आहे का? पाच ताट कुजल्यानंतर एक ताट कशाच म्हणून विचारू लागले बर का त्या वेळेला. पार्वती राणीला. पार्वती बोलती माझ्या हरभुजीला. 5 ताट कुणासाठी पुजली आपण तर 4 जण हय्या जागेला. गाली असला बर का गाली असला त्या वेळेला. माझा हरभुजी खदखद गालात हसला. माझा हरभुजी खदखद गालात हसायला. माझ्या पार्वती राणीला लागला रे बोलायला. आणि काय सांगू बर का तुला या जाग्याला या वेळेला. देवा लपल्याली व पुतळी
तिला नाही उपाशी सोडणार, तिला नाही उपाशी सोडणार, तिला नाही उपाशी सोडणार, नाही उपाशी सोडणार. माझ्या शिरीला जेवणार, देवा शिरीला जेवणार, नाही उपाशी जाणार, पुतळी उपाशी जाणार. विठ्ठला, पार्वती राणीला राग आला जीवाला. राग आला म्हणाला बरं का हा. एवढं वर्ष मी देवासंग नांदत्या, बर 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 आतापर्यंत माझी चोरी देवाला माहित नाही. बर. आणि हनुमतीनं हुडकल्या बरोबर अरे राग आला माझ्या पार्वती राणीला, आणि माझी पार्वती राणी मात्र त्यात तो वेळेला काय लागली होती पार्वती देवी करायला त्या जागेला बरं का हा. चपला घरी देयाला, चपला घरी देयाला. अलगुजी वगड्याल, अलगुजी वगड्याल. तुझा माणसात माणूस, माणूस नाही राहणार. जनावर जनावर नाही बघणार राहणार. आणि जनावर वेगाय मरून जाणार, 12 बैल दावणीला मरून जाणार. शिरी तुझी पडाक पडाक पडणार, शिरी तुझी पडाक पडाक पडणार. आणि शिरी तुझी पडाक पडाक पडणार, शिरी तुझी पडाक पडाक पडणार. 12 बैल दावणीला दावणीला मरणार, 12 बैल दावणीला दावणीला मरणार. बाराचं वारं तुझं राहणार, फडाकया पडणार. कुत्री बापू, हे बापूला चहा आणून द्या बरं. कुत्री देवारी चोरी पकडली. बर 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 बर. राणी पार्वती राणीला राग आला. पार्वती राणी लागली शास्त्रीयाला, तुझं माणसात माणूस राहणार नाही, जनावरात जनावर राहणार नाही. 12 बैल दावणीला मरणार, 12चं वर शिरी पडायला पडणार. आणि 12चं वर शिरीला कोणी कुत्री फिरणार. आणि शाप लागली द्यायला बर का त्या वेळेला. एवढं बोलून मात्र काय झालं शाही त्या वेळेला बरं का हा. सांगूया ना, सांगूया. पाहिजे बरं का हा. हे बघा, प्रकाश रेल्वे पाहुणे कुरूरचा बिरोबाचं पुजारी आहे. गुरुच्या कुरूरच्या बिरोबाचं पुजारी आहे. पुजारी पाहून काय म्हणते काय म्हणते पाहुणा? गारे गारे चिंचणीची हवा ग बाहेर सोसना गारे वा, गारे चिंचणीची हवा ग बाहेर सोसना गारे वा. गारे चिंचणीची हवा ग बाहेर सोसना गारे वा, गारे चिंचणीची हवा ग बाहेर सोसना गारे वा. आणि हळूहळू चल ग बाई चिंचणी बनाला. बोल बोल शारदा बोल. जर सांगा ते. बरोबर आहे की आहे ना. चिंचणी बनाला. हा डिंबाडी आहा. आणि हळद कुकू घेऊन हातीने साडू बाहेर येणं किती, हळद कुकू घेऊन हातीने साडू बाहेर किती.
आणि हळू आणि आणि उदक भंडारा घेऊन हाती साडू बाहेर येऊन किती या लाडीला येऊन किती गार 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 चिमणीची हवा बघायला गार गार चिमणीची हवा बघायला माळ्याची सती डोंगरावर ढालके माळ्याची सती गबाई डोंगरावर ढालके गबाई डोंगरावर ढालके कसं आहे माहिती का माझी शारदा काय नाव घेऊन म्हणाल 200 रुपये दिले अरे बरं का त्यांना बरं का हा ठीक आहे बाबा आणि मानून घे भक्ती करणारी माणसं बोहळ्या श्रद्धेनं माझं जानकर साहेब कर्णासारखं दान करणारं माझं जानकर साहेब आपलं समोर बसल्याचं बरं का हा आपल्या समोर बसलाय आपलं लाडकं जानकर साहेब आहे ना एवढा सगळा खर्च आज कितीतरी वर्ष झालं साहेबांच्या माध्यमातून होतोय दरवर्षी करतेच बरं का पण त्या कार्यक्रमाला जरा पाऊस अडचण आमची साहेब आपल्याला व्हायची तारीख अगोदर घे लागणार की पुढल्या वर्षाला हा एवढा जेवणाचा खर्च येऊन बरोबर पाऊस काय तर गोंधळ करतोय काय साथ देणार की करून आपल्याला बघू आता पुढच्या वर्षी कसं साहेब करते म्हणून शब्दात आहे काय म्हणते कारड्या गाडीला आणि मानून घे गे माझा गाडी माझा शब्द मानून घे गे कारड्या गाडी माझा भोळा थोडा जीव राहू मला थोडा जीवला थोडा जीव राहू मला थोडा जीवला आणि त्यातनं जर लाडीने बांधून नाही घेतलं आता बघतोय का आपण दरवर्षी येतोय पाऊस कार्यक्रम चालतोय पालखीचं पाऊल खायचं म्हणून मावशाचा काय म्हणते माहिती आहे का काय म्हणते शाहीर म्हणून माझी कांद्या गाडीला विनवती काय माहित आहे का काय म्हणते असा पुन्हा माझा हातून घडला माझ्या काळजाचा तोडा आणि तुझा मुकडा माझ्या नजर फुडण बोल शाहीरा कांद्या गाडी सकाळपासून तुझी सेवा करूया रात्र दिवस सेवा करतोय सकाळपासून पुढे केलेल्या सवासणी घातलेल्या मोठा साहेबांच्या माध्यमातून महाप्रसाद चालू आहे मंडप घातलेला आहे वाजतही आहे हलगीवाला आहे गजीवाला आहे गोबीवाला आहे मागच्या जागेला पाऊस बंद केला पाहिजे बरं का हा आजच्या दिवसात होता म्हणून आपल्या एक मागणं बरं का कांड्या गाडीला बरं का म्हणते हो
डॉक्टर दर्शनात आहे. दाढी आमच्याकडे काही चुकलंय का? सरच पाहुणे पुजारी पाहुणे आहेत, आमच्याकडे काही चुकलंय का? जरा कार्यक्रम होती एवढा. आता बघायला झाला का पाऊस कमी आला का नाही बघायची आता. म्हणून मागतो काय विनंती काय करते रे? काय करते ते? असा नाही मुला माझ्या हातून घडला, माझ्या काळजाचा तुकडा आणि तुझा तुकडा माझ्या नजरे पुढे बोल बोल. काय माझ्याकडून चुकलं, फुल गुलाबात चुकलं. शाबास, शाबास. आठवण येता तुझी आय ग माझी आय, अचानक काळ जात चुकले. आठवण येता तुझी आय ग माझी आय, अचानक काळ जात चुकले. काय म्हणते दर्शनात आहे? सगळ्यांच्या वतीनं दर्शनात आहे. काय म्हणत्या? काय म्हणते हो शाहिरा? भक्तीची माझ्या राखावी न जाणे, भेट मला दे तुला बाळाची गण, भेट मला दे तुला बाळाची गण. भेट मला रे तुला बाळाची गण, कागदे राधा वाऱ्या वाणी तू फुकले. माझी कार्टी लाडी माझी माकू आहे. काय पाहिजे आमच्याकडे सेवा करून घे, पण मला काय वाऱ्यावर सोडू नको. वाऱ्याची गेल्याच्या पावसात सेवा करून घे. तू काय नाही माझ्याकडे सेवा करून घे, पण मला वाऱ्यावर सोडू नको. लांब लावून जाऊ नको. म्हणून काय म्हणत्या? भक्तीची आई माझ्या राखाली गण, भेट मला दे तुला बाळाची गण, कागदे राधा वाऱ्या वाणी तू फुकले. आणि आठवण येता तुझी याद लाडीवा, अचानक काळ जात चुकले. आठवण येता तुझी याद लाडीवा, अचानक काळ जात चुकले. मायाची सती नये डोंगरावर नाचते, तिच्या मायाची सती नये डोंगरावर नाचते. मायाची सती नये डोंगरावर नाचते, तिच्या मायाची सती नये डोंगरावर नाचते. नवीन हाय बरं काय काय येतंय. महादेव माझा कोण? शंकर देव. बरोबर. पार्वती राणी कोण? देवीच आहे. पण काय म्हणते? अशी तुझी पुराणी कहाणी ग रामलिंगाच्या ठिकाणी ग. चितबाई संतांची आहे नाणी ग त्याचं पाणी बाहेर, चितबाई संतांची आहे ग नाणी ग त्याचं हातात नाही पाणी ग. त्याला अर्थ काय माहितीये का? काय पाणी बरं का हा? रामलिंगाच्या ठिकाणी चितबाई सीताची आहे ग नाणी, आणि त्यातलं पाणी कधीच कधी नाही, आटत पाणी कधीच नाही.
पण काय तिथलं बसताना आईच्या हाती तिथलं बसताना आईच्या हाती तिथं बाई दिवसाची वाटे विते तिथं बसताना आईच्या हाती तिथं बाई दिवसाची वाटे विते तिथे गरवाड्याची संधी गाणं कुणाला म्हणायचं पण याचा अर्थ सांगितलं पाहिजे नाही. तिथला रात्रीचा ताबा कोणाचा आहे माहिती का? कोणाचं आहे? वीर हनुमंताचा. बरं 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 दिल भीमाचं वाटतं. वीर हनुमंत बरं 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 अंजनी सुपुत्र बळवंत राम लक्ष्मण भक्त माझे ब्रह्मचारी वीर हनुमान. बरं बरं मारुती रायाचं बरं का? मारुती राया मारुती रायाचं दुकान नाही मारुती रायाचं घर नाही असं एक हे गाव नाही मारुती रायाचं देवळ नाही सगळं इथं मारुतीचं देवळ नाही असं एक गाव नाही. प्रत्येक छोटं गाव असो मोठं गाव असो पण मंदिर मारुतीचं आहेच बरं का? मंदिर मारुतीचं आहे मी तर बघतोय. म्हणून तिथला राखणीचा ताबा कोणाकडे कोणाकडे बरं कशी आहे? मारुती काय होय. पण काय म्हणते तिथला राखणीचा ताबा वीर हनुमंत हा येऊ गडे जगरी असतो भैरव बघा तिथं वैलेला नाही उभे तिथं नाही चालत कोणाचा तिथं बाई बदलती आली तिथं या माया
आणि हृदयात रायाचा रायाचा या हृदयात रायाचा रायाचा कसं आहे माहितीये का? सांगितलं तर कळलं, नाही सांगितलं तर काय कळणार आहे शायर? चिचली बापूबाईला जाताना होय. मावश्या का काय म्हणते माहितीये का? काय म्हणते हो? आता चिचलीला जायचं म्हणजे खर्ची खंडाळा, बैलगाडी नटवायच्या, नवी बैल घ्यायची, बैलाची शिंग कोरायचे, गाडीला धावा भरायच्या, कानूल बनवायचं, कापण्या बनवायच्या. ते पडकर वाडीला लय नाद आहे तिकडे बी. पडळकर वाडीला नवं सगळ्या महाराष्ट्राला नाद आहे ते आहे, पण पडळकर वाडीला तर लयच. लय नाद म्हणजे काय हे बघितलं कसं मोठं कसा आहे गडी. काल बैलगाडी कानूल झालाय कानून झालं म्हणजे चिचलीला जायचं ना गड्याला. आणि म्हणून आज मूवीला उभा राहिला नाही. मग असं झालंय म्हणून तर कशाला उभा नाही. आज वर म्हणजे काय तर चिचलीला जायचं ना, नटून चटून पाहिजे तावर गेली पाहिजे सत्राला. बरं तुम्ही तोडून आलाय नको येऊ म्हणजे माझ्या तुमचं कसं वय म्हणते हात राहू द्या. इथला माकुबाईला जाताना मावश्या का काय म्हणत्या? काय म्हणते हो? अनगिरी माझ्या दादा पायी बघू बोलवला. अनगिरी माझ्या दादा काही बघू बोलवला. आणि करड्या माझ्या लाडीला जायचं बघा, गाडीला जायचं मला आणि लाडीच्या भेटीन माझा येईरा पिढा. इकडला मावश्या का काय काय म्हणते हो शायरा? लाडीच्या भेटीला गेलं का नाही? होय. किडा पिडा कळत्या निघून जात्या, पाप पळून जात्या. म्हणून काय म्हणते काय म्हणते हो? लाडीच्या भेटीला जीव झाला येडा. लाडीच्या भेटीला येईरा पिढा. चिंचणी येण्यावरी तिनं केली पावरा. मला देव
कुठल्या इकडला बारीक बारीक नाचतो हो गडी कसा माहिती आहे का कसा कसं आहे इकडला कसा माहिती आहे का अरे नाचू द्या मला आणि घुमू द्या मला बघू द्या सारा आणि भेटा माझ्या माझ्या गाडीचं गाणं आणि गाजा मिरची बाईचं लगीन झाली बाबारी पुण्यामध्ये 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 त्या गाण्याचा अर्थ कसा आहे माहिती आहे का कसं सांगितलं कळलं नाही सांगितलं काय करणार आहे शाहीर अव गाजर बुवानं दिले आनंतर तारीख ठरवली मिरची बाईचं लगीन झाली बाबारी पुरवली मिरची बाईचं लगीन झाली बाबारी पुरवली कसं माहिती आहे का कसं आहे माझ्या डोईवर आहा माझ्या डोईवर माझ्या डोईवर माझ्या डोईवर माझ्या डोईवर आई ती सावली ग मला तुझ्या मनात पावले माझ्या डोईवर आई ती सावली ग मला तुझ्या मनात अशी ना झाली ना सर बापू तिकडे फिरायचं झाली ना सर मावशी का काय म्हणते माहितीये का माझ्या लाडीची आणि माझी नजर भेट झाली समोर तर मी लगेच माझा बदल डोईवर जातो या म्हणून काय मावशी का म्हणते झाली ना सर लाडी घ्यावं बदल आणि हळू हळू हळू
सांग बरं म्हणायचं. हळूहळू वाढून ग बाई, परत सांग बरं म्हणायचं. तुळसाया पुढारा करण्याला येते, झाली नजर. माझं बाबासाहेब कसं आहे माहिती आहे का? कसं आहे सांगितलं तर कळलं, नाही सांगितलं तर काय करणार हो? माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होय. आणि हा देश त्या संविधानाच्या नियमावर चालतो या. कानून काय लिहिलं ठेवलं तर अदुकर म्हणून काय म्हणलं माहितीये काय का? म्हणलंय? राजा राणीच्या जोडीला सात मजल मारीला, माझ्या भीमाचं योगदान लाल देव्याच्या गाडीला, माझ्या भीमाचं योगदान लाल देव्याच्या गाडीला. माझ्या हिऱ्याचं योगदान या भारत देशाला, माझ्या राणीचं योगदान या भारत देशाला. माझ्या राजाचं योगदान, माझ्या राजाचं योगदान या महाराष्ट्र भूमीला, या महाराष्ट्र भूमीला. विठ्ठला, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, कुठं जात म्हणून आपण जन्माला आलेलो नाही. लहान असो, मोठा असो, सावकार असो, गरीब असो, होय. सगळ्याला हात आहे, सगळ्याला पाय आहे, सगळ्याला डोळे कान आहे. आपलं तर एकच राखा दिसतंय. कापलं तरी एकच पाय बघा, लाल रंगात दिसते, कुणाचं पांढरं दिसते का? फडक दिसतंय हो. म्हणजे जातीपाती कोण सुद्धा नाही का? माणूस माणसासारखा आहे बरं का? म्हणून एक म्हातार समाजाचा माणूस काय म्हणतोय? काय म्हणतोय साहेब? अरे आम्हाला कधी हलकं लेखू नका. होय. अरे आम्ही सुद्धा कुठे काही कमी नाही. आम्हाला तुमच्या बरोबर घ्या बरं का? म्हणून काय म्हणतो?